बोलणं सगळं प्रोफेशनल आहे. असंच प्रोफेशनलिझम म्हणजे काय? असंच प्रोफेशनलिझम हे तुमचं भावी आमदार म्हणून जेव्हा तुम्ही एक आमदार म्हणून कारकीर्द सुरू कराल तेव्हा असेल. नाही, असं प्रोफेशनलिझम म्हणजे आता त्याचा काय अर्थ होतो मला माहिती नाही. आणि कसं आहे की मी आहे असा आहे आणि तो लोकांना माहिती आहे, त्यामुळं मी असाच राहणार. पण विलासरावांचं वेगळेपण काय मराठवाड्याचा नेता म्हणून तर काय सांगा थोडक्यात. साहेबांनी मराठवाड्याचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मराठवाड्याचं मागासलेपण प्रामाणिकपणे दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्यामध्ये यशही आलं असं मी म्हणेन. आणि मला वाटतं तेच पण मला आत्ता आठवत आहे. सध्या देशमुखांच्या घरात एक केंद्रीय मंत्रीपद आहे, एक राज्य कॅबिनेट मंत्रीपद आहे. अमित देशमुखांना काय मिळणार आहे? आता हे तिकीट मिळालं हेच खूप आहे आणि निवडणूक लढणं आणि निवडणूक जिंकणं हेच माझ्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यातच लक्ष देणं आणि पुढे वाटचाल करणं एवढाच विचार आता सध्या माझ्या डोक्यात आहे. घरात 3 मंत्रीपद चालून आले तर तुम्ही स्वीकार कधी म्हणजे मला तरी वाटणार. त्यामुळं आम्हालाही पक्ष आणि पक्षाच्या मर्यादा ह्या सगळ्याशी आम्ही अवगत आहोत. त्यामुळं 3 मंत्रीपदं मिळाली असं कधीही स्वप्नातही वाटणार नाही. कारण विलासराव जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाले पहिल्यांदा तेव्हा दिलीपरावांना लागलीच राज्यमंत्रीपद दिलं होतं. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांना व्हावं लागलं तेव्हा दिलीपरावांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय. या घरात मंत्रिपदाचा वारसा खंडित झालेला नाहीये. नाही, कसं आहे की आता साहेब दिल्लीत काम करतायत, काका मुंबईत काम करतायत. ते दोघंही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं यापुढं तो पुन्हा त्याचा वारसा वगैरे यावर मी टिप्पणी किंवा मी भाष्य करणं योग्य समजत नाही किंवा ते ठीकही नाही. म्हणजे आय वुड नॉट लाईक टू कमेंट ऑन दिस. पुढे काय होणार आहे हे आपल्याला आज सांगता येत नाही. आणि मंत्रिपदं येतात जातात, सत्ता येते जाते, आपण आपलं काम करत राहणे याकडेच आपला म्हणजे कल असला पाहिजे. अमित, विलासरावांच्या व्यक्तिमत्वातला सर्वात आवडणारा गुण कोणता असं मी विचारलं तर काय सांगा? मोकळेपणा. त्यांचा जो मोकळेपणा आहे तो मला सगळ्यात त्यांचा आवडणारा गुण आहे असं वाटतं. आणि खटकणारा गुण कोण? कुठलाच नाही, कुठलाच नाही. म्हणजे ते सर्वार्थानं तुमचे रोल मॉडेल आहे. सर्व अर्थाने, सर्व अर्थाने. अमितच्या जडणघडणीत विलासरावांबरोबरच वैशालीताईंचा कितपत हात आहे? किती मोठं योगदान आहे? तेवढंच आहे की म्हणा जास्त आहे. त्या म्हणजे माझ्या आई आहेत, लहानपणापासनं मला वाढवणं, माझ्यावर संस्कार करणं आणि आज जो मी आहे त्यामध्ये मला असं वाटतं की आईंचा थोडाफार वडिलांपेक्षा जास्तच हातभार आहे. तुमच्या पत्नी ह्या सुद्धा एक टीव्ही ऍक्ट्रेस होत्या, पण त्या आता काम करत नाहीयेत. संधी चालून आली तर तुम्ही काम करू द्याल? नाही, तो निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. आणि मला असं वाटतं की आज खूप वर्ष त्यांनी काम केलं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी काम करण्याचं बंद केलं. तोही निर्णय त्यांचा आहे. त्यामुळं मी काही करू द्याल करू देणार नाही अशातला काही प्रश्न नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू लोकमतशी बोलल्याबद्दल. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट.